आर्याला रंगाची भाषा खूप आवडायची. तिचे दिवस कॅनव्हासवर स्वप्न रंगवण्यात जायचे. तिच्या कुंचल्यातून कधी उगवता सूर्य तर कधी शांत नदी साकारायची. तिच्यासाठी तिचे रंग म्हणजेच तिचे जग होते. पण तिच्या मावशीला हे कधीच आवडले नाही. "हे काय नुसते रंग आणि कागद घेऊन बसतेस? यातून काय मिळणार आहे तुला? काहीतरी व्यावहारिक कर," त्या नेहमी म्हणायच्या. त्याचे शब्द बाणासारखे तिच्या मनाला टोचायचे. सुरुवातीला आर्या खूप वाद घालायची. "माझं स्वप्न आहे हे," ती ओरडून सांगायची. पण प्रत्येक वादामुळे ती आतून अधिकच रिकामी आणि थकलेली वाटायची. तिच्या कुंचल्यातून रंगच उडेनासे झाले. एके दिवशी ती शांतपणे बसली आणि विचार करू लागली. तिने ठरवले, आता वाद नाही, आता फक्त शांतता. तिने तिच्या आतल्या आवाजाकडे लक्ष दिले, जो तिला पुढे जाण्यासाठी सांगत होता. मावशी पुन्हा बोलू लागल्या, "हे सगळं सोडून दे." पण यावेळी आर्याने काहीच उत्तर दिले नाही. ती फक्त शांतपणे ऐकत राहिली. तिच्या शांततेने मावशीलाही गोंधळल्यासारखं वाटलं. आर्याने तिची सर्व ऊर्जा तिच्या कामात लावली. तिने प्रत्येक भावनांना मजबूत केले. प्रत्येक नकारात्मक शब्दाला तिने तिच्या कुंचल्याच्या एका घावाने उत्तर दिले. तिचे ध्येय तिला स्पष्ट दिसत होते. तिने एका मोठ्या प्रदर्शनासाठी तिचे चित्र पाठवले. ती थांबली नाही, मागे वळून पाहिले नाही. तिचे एकच ध्येय होते, तिच्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जात राहणे. प्रदर्शनाच्या दिवशी आर्याचे चित्र मधोमध टांगले होते. अनेक लोक तिच्या चित्रांची प्रशंसा करत होते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिची शांतता आणि मेहनत फळाला आली होती. घरी परतल्यावर तिने तिच्या मावशीकडे पाहिले. मावशी शांत होत्या. आर्याला कळून चुकले होते की तिची खरी ताकद तिच्या शांततेत आहे आणि तिच्या ध्येयावरच निश्चित आहे. तिने तिच्या कुंचल्याकडे पाहिले आणि पुन्हा कामाला लागली. कारण तिला माहीत होते, हा प्रवास फक्त सुरू झाला होता आणि तिला आता थांबायचे नव्हते. या गोष्टीवरून आपल्याला एवढं समजतं की आपण कोणाच्या बोलण्याकडे लक्ष न देता आपण आपले काम शांततेने करत राहायचे. आपल्या ध्येयाकडे आपलं पूर्णपणे लक्ष द्यायचं.